आणि काही काही जणांना माझी बोलण्याची स्टाईल अजिबात आवडत नाही आणि काहींना तर ती माझी स्टाईल खूपच आवडते. आपलं रक्ताचं नातं नसलं तरी चालतंय, पण एक वेळेस आपली माणुसकीची नाती जी असतात ना ती सगळ्यात महत्त्वाची. नमस्कार, कसे आहात तुम्ही? आज सकाळपासून मी बाहेर होती, खूप जास्त हेक्टिक दिवस होता आणि आज आम्ही इतके फिरलो आहेत ना ते तुम्हाला ब्लॉगमध्ये बघायला मिळणारच आहे. आज आम्ही एवढे परेशान झालो आहेत आणि आज पाय अक्षरशः दुखायला लागलेत, पण तेवढं चालतंच. पण दिवस आमचा खूप छान गेला आणि लॉंग व्हिडिओ मी लवकर लवकर टाकण्याचा प्रयत्न करते. सध्या तरी आपल्या चॅनलला एकच व्हिडिओ आहे लॉंग व्हिडिओ. आता भरपूर वेळानं काय होतं माहिती आहे का, शॉर्ट व्हिडिओ बनवण्याच्या याच्यामध्ये ना मला लॉंग व्हिडिओची सवय नाही आहे ना अजून, आणि तेवढी बोलण्याची पण सवय नाही आहे, ती हळूहळू होईलच. आणि आता माझा दिवस तर खूप हेक्टिक गेलाच आहे, पण म्हटलं आता तरीही आपल्या पब्लिकसाठी म्हणजेच आपल्या इन्स्टा यूट्यूब फॅमिलीसाठी मला व्हिडिओ बनवणं थांबवायचं नाही आहे. मला तुमच्यापर्यंत माझा प्रत्येक व्हिडिओ हा टायमावर पोहोचवण्याचा प्रयत्न मी करते आहे, पण सध्या थोडं मागे पुढे होतं आहे, तर तुम्ही घ्याल समजून तुमच्या शहरातल्या पोरीला. आता बऱ्यापैकी आज कमेंट्स आल्या होत्या मला भरपूरशा, ज्या मला रिप्लाय देणं होत नाही, पण मी व्हिडिओच्या माध्यमातून त्याचा रिप्लाय देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. आणि तुमचं सगळ्यांचं मला भरभरून प्रेम मिळतं आहे, तुमची साथ पण मला मिळते, त्याबद्दल मी तुमचे आयुष्यभर ऋणी राहील. आणि खरंच मनापासून आभार की तुम्ही मला खूप साथ देताय, खूप म्हणजे खूप. एवढं ना मला असं वाटतं की कधी कधी ना मला माझ्या म्हणजे फॅमिलीमधले जे नातेवाईक वगैरे आहेत ना त्यांनी कधी एवढा जीव लावला नसेल जेवढा मला इन्स्टा आणि यूट्यूब फॅमिलीकडून जीव लावला जातो आहे. आणि एवढं छान छान कॉम्प्लिमेंट, एवढं छान छान कमेंट्स ना, एक म्हणतात ना की आपलं रक्ताचं नातं नसलं तरी चालतंय, पण एक वेळेस आपली माणुसकीची नाती जी असतात ना ती सगळ्यात महत्त्वाची असतात. माझ्यासोबत तसंच काहीसं घडलं आहे. आणि ह्या गोष्टीसाठी मी जरी म्हटले ना की तुम्हाला की खूप आभार, मनापासून आभार, हे खूप कमी आहे मला तुमच्यासाठी बोललेलं, कारण की हे प्रेम आहे ना ते तुमचं नॅचरल रिअल प्रेम आहे माझ्यासाठीचं, आणि हे मी शब्दात व्यक्त नाही करू शकत. खरंच आहे. आता माझ्या चेहऱ्यावरून तुम्ही बघू शकता की मी किती थकलेली आहे, पण तरीही मी व्हिडिओ काढते फक्त तुमच्या प्रेमासाठी. हां. आणि आता मी फक्त आता काय म्हणते माहिती का, सगळे म्हणतात गेट रेडी विथ मी, पण आता मी मेकअप तर काही करत नाही तुम्हाला माहिती आहे, तर रिमूव्हलचा पण मी काही व्हिडिओ बनवू शकत नाही. पण आता सध्या फ्रेश होणं खूप गरजेचं आहे, आणि त्यानंतर आपला जो जुना म्हणजे जुना नाही म्हणता येणार, जो आपला रोजचा अवतार असतो ना, जो नाईट कपड्यांमध्ये आणि असे तोंड असं बुचुडा बुचुडा बांधलेला, आता आपल्याला परत त्या लुकमध्ये यायचं. आणि तुम्ही व्हिडिओ पाहत राहा शेवटपर्यंत. आणि काही काही जणांना माझी बोलण्याची स्टाईल अजिबात आवडत नाही आणि काहींना तर ती माझी स्टाईल खूपच आवडते. आता ज्यांना आवडते त्यांना मनापासून आभार, ज्यांना नाही आवडत त्यांना खूप खूप शुभेच्छा की तुम्हाला माझा आवाज ऐकत राहायचा आहे आणि माझं बोलणंही झेलायचं आहे. त्यामुळे तयारीत राहत जा की माझं बोलणं तर तुम्हाला ऐकायचंच आहे, कारण की माझ्या ज्यांना मी आवडते, ज्यांना माझं बोलणं आवडतं ते जर पाहतायत, तर ज्यांना नाही आवडत त्यांनाही बघावंच लागेल ना, कारण आता मी त्यांच्या आय डीमध्ये गेलेली आहे. सो तुम्ही मला पाहत राहा. आणि आता लईच ओव्हर ॲक्टिंग केली आहे मी, मला माहीत आहे, आणि जी की मी कधी कधी करत असते, तर ती ओव्हर ॲक्टिंग पण झेलायला शिकाच की हो. बरं, आता एवढी बडबड केली आहे मी, तर आता फ्रेश होऊयात आपण. ते पण व्हिडिओमध्ये पहा. आणि जवळपास आपला व्हिडिओ हा 8-9 मिनिटाचा असणार आहे, तर तोपर्यंत तुम्ही व्हिडिओमध्ये बनवून राहा. आता मला फ्रेश व्हायचं. कसं आहे माहिती आहे का, दिवसभर धूळ वातावरण, असं वातावरण असतं ना की त्याच्यामधून ना फ्री होण्यासाठी आपल्याला थोडंफार फ्रेश होणं गरजेचंच असतं. आणि आता थंड पाणी एवढं आहे ना की त्या पाण्यात हात घालायची सुद्धा इच्छा होत नाही, एवढं गार पाणी आहे. पण मला तोंड धुणं गरजेचंच आहे, कारण की एवढी धूळ बसलेली आहे. मी काही जास्त गोरी नाही आहे, पण तरी जेवढी आहे तेवढी तर टिकवणं गरजेचं आहे ना. आणि बरेच जण फेस वॉश वगैरे यूज करत असतील, पण मी सध्या फेस वॉश यूज करत नाही. मी साबणच यूज करते, पण एवढं गार पाणी आहे ना काय सांगू, एवढं थंड वाटतंय. आणि असं ते असं असं मला तर करता येत नाही बरं का. मी असं खसा खसा आपला गावठाळ पोरींसारखं करते, कारण की बऱ्याच जणांना सवय असते असं 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 फेस वॉश करायची, जी काय मला जमत नाही. मला ना पहिल्यापासून म्हणजे मी म्हणते शहरातली पोरगी, त्याच्या मागे रिझन आहे, मी ते तुम्हाला नंतर लॉंग व्हिडिओच्या माध्यमातून कधीतरी सांगायचा प्रयत्न करेल. पण खरं सांगू का, माझ्यामध्ये जे गुण आहेत ना, मला अजिबात शहरातल्या पोरीचं वाटत नाही. म्हणजे बऱ्याच जणांची कमेंट्स पण असते मला. थांबा आता तोंड धुवून घेते, डोळ्यात परत साबण जाईल.
फायनली खसा खसा आपलं तोंड धुवून झालेलं आहे. थोडंसं हातावर पण पाणी मारून घेऊया. जास्त एफर्ट्स घेत नाही बरं का, जे आहे ते नॅचरल आहे. कारण की हे बघा, जेव्हा आपण म्हणतो ना की खूप असे मोठे मोठे लोक खूप काळजी घेतात, स्किन केअर करतात, हो, कारण त्यांचं कसं आहे माहिती आहे का, त्यांचं सगळं त्याच गोष्टीवर चालतं. पण आता आपलं कसं आहे, सगळ्याच गोष्टींकडे लक्ष देणे म्हणून तोंडाकडे हाताकडे जास्त काही बघत बसू शकत नाही. आपल्याला स्किन केअर, हे केअर, ते केअर, त्यासोबत आपल्याला आपलं करिअर पण बघायचं. त्यामुळे माझं सोशल मीडियामध्ये ज्या दिवशी खूप छान होईल ना, त्या दिवशी मी पण स्किन केअर करायला लागेल. आता जशी जमते थोडीफार तेवढी. आता मी काय म्हणते, त्या पसाऱ्याला तेवढं इग्नोर करा बरं का. आता माझ्यात बिलकुल कॅपॅसिटी नाही आवरायची. आणि खरं सांगते, माझ्या आता ना असं झालंय की फक्त जेवण करून झोपायचं आहे मला. आणि तुम्ही म्हणाल की किती सारा पसारा ठेवलाय करून, पण आता बिलकुल माझी आवरण्याची इच्छा नाही आहे सध्या तरी. आता तुम्ही म्हणाल कमेंटमध्ये बऱ्याच जणांना म्हणतात की म्हणजे मी रोज काम करताना दिसते तुम्हाला, तेव्हा तुम्ही नाही म्हणणार की किती काम केलं वगैरे. पण ज्या दिवशी मी थोडासा आराम केला त्या दिवशी सगळे म्हणतात की आळशी पोरगी, किती आळस करतेस, असं झालंय तसं झालंय. पण ये आता, सॉरी यार, ये माझी मैत्रीण आली. आणि सगळ्यांना सांगू इच्छिते की जेव्हा माझ्या मैत्रिणी येतात तेव्हा मला बोलण्यामध्ये मी थोडी कम्फर्टेबल राहत नाही. पण तरी ही व्हिडिओ मी कंटिन्यू करणार आहे, तुम्ही टेन्शन घेऊ नका. आणि जमेल तसं मी व्हिडिओ बनवते बरं का. त्यांनाही काही, त्या पण कम्फर्टेबल आहेत माझ्यासोबत. ते बऱ्याच वेळा मला म्हणतात की तू कम्फर्टेबल होऊन व्हिडिओ बनवत जा, घाबरू नको. पण मला घाबरायचं नाही होत, पण मला असं ना नर्वसनेस येऊन जातो बोलण्यात. बऱ्याच जणांनी मला त्या दिवशी लाईव्ह मध्ये विचारलं होतं की तुझी मैत्रीण दाखव वगैरे, पण तिचं फेस नाही दाखवू शकत, फक्त मी मागची साईड दाखवू शकते. कारण सध्या तरी ती कम्फर्टेबल नाहीये कॅमेरा समोर यायला. विचार करा, जिचे केस एवढे सुंदर, तिचा चेहरा किती सुंदर असेल. माझ्यापेक्षा छान दिसते बरं का ती, पण मी दाखवू नाही शकत व्हिडिओमध्ये. बरं, आता तुम्हाला व्हिडिओमध्ये तिला बघायचंच असेल ना, तर कमेंट बॉक्समध्ये टाका की मैत्रिणीचा फेस रिव्हील करा. आता बरेच जण आपल्या नवरीचा फेस रिव्हील करत नाही, पण मी माझ्या मैत्रिणीचा पण फेस रिव्हील करणार नाही. टाकत राहा कमेंट बॉक्समध्ये. बरं, हा, आता एवढं सगळं बडबड करून झालीच आहे, तर व्हिडिओ कसा वाटला तेवढं कमेंट बॉक्समध्ये सांगून द्या. चला भेटूया पुढच्या व्हिडिओत. बाय बाय.